नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा खास असणार आहे स्पेशली स्त्रियांसाठी। तर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। विशेषतः लग्नानंतर नवरा बायकोचं एकमेकांना आधार बनून आयुष्यभर जगतात। पण या एकत्रित जीवनात अनेक अशा काही गोष्टी आहेत ज्या स्त्रिया व्यक्तच करत नाहीत, कारण त्या गोष्टी आपल्या नवऱ्याला न सांगताच समजाव्यात असं त्यांना वाटत असते। त्यामुळे नातं सुदृढ ठेवण्यासाठी पुरुषांनी त्या गोष्टींबाबत माहिती असणं गरजेचं आहे। नातं कोणतंही असो, त्यामध्ये एकमेकांना समजून घेण्याची भावना नसेल तर त्या नात्याचं भविष्य कठीण आहे। असं एक नातं आहे नवरा बायकोचं। नवरा हा मनाने तितका संवेदनशील नसतो, पण बायका या भावनात्मक आणि संवेदनशील असतात। त्यांची अपेक्षा असते की नवऱ्याने त्यांचं मन ओळखावं, न सांगता त्यांच्या मनात चाललेल्या गोष्टी समजून घ्याव्यात। पण प्रत्येक नवऱ्याला ही गोष्ट जमेलच असे नाही। म्हणून आज आम्ही पुरुषांसाठी एक विशेष लेख घेऊन आलो आहोत, ज्याचा थेट परिणाम नात्यावर होतो। त्यामुळे जर तुम्हाला सुखाने संसार करायचा असेल तर या गोष्टी माहीत असायलाच हव्यात। हे अगदी खरं आहे। अनेक बायकांच्या मनात ही गोष्ट असते। यामागे दोन प्रमुख कारणे असतात। पहिले कारण तर नवरा हा वारंवार अनेक गोष्टींवरून आईसोबत बायकोची तुलना करीत असतो। दुसरे कारण हे की नवरा बायकोवर पूर्णपणे निर्भर असतो, जसे तो आपल्या आईवर अवलंबून असतो। त्याची इच्छा असते की बायकोने आपल्या आईसारखी काळजी घ्यावी, जसे की ऑफिससाठी कपडे तयार करणे, जेवण देणे, जेवण तयार करणे, घरची कामे सांभाळणे। परंतु नवऱ्याला हे समजून घेतलं पाहिजे की शेवटी ती आपली बायको आहे। ती आईसारखंच वागेल यात शाश्वती नाही आणि तशी वागण्याची त्याची इच्छा नसू शकते। म्हणून नवऱ्याने देखील ही अपेक्षा बायकोकडून ठेवावी नको। नंतर आहे सपोर्ट करणं। बायकोची इच्छा असते लग्नानंतर तिला तिचा नवरा सपोर्ट करेल, आयुष्यभर साथ देईल। पण कधी कधी ही अपेक्षा भंग पावते। लग्नानंतर जी स्त्री जिला ते करायचं आहे तिला ते करायला मिळत नाही। तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न तुटून पडतात। अशा वेळी नवऱ्यानं सपोर्ट करून धीर द्यावा, ही तिची इच्छा असते। नंतर आहे वेळ देणं। लग्नानंतर अनेक जोडप्यांमध्ये भांडणं होऊ लागतात। याचं कारण म्हणजे ते एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत नाही। जितका नात्याला वेळ मिळत जाईल तितकं ते नातं बहरत जातं। मात्र लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्याने हा वेळ देणे शक्य होत नाही। जर बायको दिवसभर घरी असेल तर घराची कामे करून कंटाळते। पुरुष बाहेर असल्याने तिचा वेळ निघून जातो। अशा वेळी बायकोला आशा असते की आपला जोडीदार आपल्याला वेळ देईल। प्रेमाचे दोन शब्द बोलावेत। जर ही अपेक्षा पूर्ण नाही झाली तर वाईट प्रतिसाद पडतात। नंतर आहे प्राधान्य देणे आणि प्रेम व्यक्त करणे। अनेक बायकांना असं वाटते की त्यांचे नवरे त्यांना गृहीत धरतात, पण बायको म्हणून नवऱ्याच्या आयुष्यात खास स्थान आपल्याला नाही, ही भावना त्यांच्या मनात जन्म घेऊ लागते। नवरा इतरांना जास्त प्राधान्य देतो, आपल्याला कमी प्राधान्य देतो, ही भावना त्यांच्या मनात मानसिक आघात करू शकते। त्यामुळे तिला शक्य तितका खास वेळ देणे आणि वेळोवेळी प्रेम व्यक्त करणे हे महत्त्वाचे आहे। नंतर आहे स्वतःसाठी वेळ। लग्नानंतर घर जबाबदाऱ्यांमध्ये नवरा आणि बायको दोन्हीही इतके अडकतात की त्यांच्याकडे स्वतःला वेळ नसतो। बायका या संवेदनशील असल्याने त्या गोष्टींकडे त्या दुर्लक्ष करू शकत नाही। नवऱ्याने आपल्यासाठी आणि स्वतःसाठी एक खास वेळ काढावा अशी त्यांची मनापासून इच्छा असते। ही इच्छा जर पूर्ण नाही झाली तर दोघांमधील प्रेम कमी व्हायला वेळ लागत नाही। अशा या काही गोष्टी आहेत ज्यांची प्रत्येक नवऱ्याने काळजी घेऊन बायकोला शक्य तितकं खुश ठेवायचा प्रयत्न करावा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आपले मत नक्की कळवा। आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।